व्रत हे फक्त परंपरेसाठी नसतं, तर ते प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराच्या साथीची पुन्हा एकदा दिलेली सुंदर आठवण असते. हातातला धागा तुटू शकतो, पण मनाने जोडलेले नाते कधीच तुटू शकत नसते. हीच आजच्या दिवसाची खरी प्रार्थना आणि वट पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. वट पौर्णिमा हा एक केवळ पारंपरिक विधी किंवा केवळ झाडाला सुताचा धागा गुंडाळण्याची रूढी नाही, तर तो पती पत्नींमधील निस्सीम प्रेम, आदर आणि अथांग विश्वासाचा सोहळा आहे. हातातील सुताचा धागा नाजूक असतो, तो कधीही तुटू शकतो, परंतु दोन व्यक्तींमध्ये मनाने आणि भावनेने जोडलेले नाते इतके घट्ट असते की ते आयुष्यात कोणत्याही संकटाने तुटत नाही. एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याची आणि सुखदुःखात सोबत राहण्याची ही एक सुंदर संधी असते. हा सण आपल्याला बाह्य रीती रिवाजाप्रमाणे मनातील भावना शुद्ध ठेवण्याचा आणि जोडीदारांवरील विश्वास अधिक दृढ करण्याचा संदेश देते. त्यामुळे बायका हा वट पौर्णिमेचा सण अतिशय भक्तीने साजरा करतात. सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे प्राण परत मिळवले. ज्या वृक्षाखाली तो पुन्हा जिवंत झाला ते झाड वडाचे होते. त्यावेळी सावित्रीजीने वडाची मनोभावे पूजा केली होती. त्या प्रसंगाची आठवण म्हणून आजही स्त्रिया वडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. आपल्या घरात सुख, समृद्धी, शांती यावी ही प्रार्थना करत असतात. तर सकाळपासून माझी सगळी काही कामं घरातली आवरली होती. झाडलोट, फरशी, त्यानंतर स्वयंपाक हे सगळं काही उरकलेलं होतं. आज उपवासच होता, परंतु बाकीची कामं भरपूर होती. मग देवपूजा केली, त्यानंतर बाहेरची रांगोळी वगैरे सगळं काही आवरून घेतलं आणि फुलं भरपूर भेटले होते बरं का आज. थोडा पाऊस यायला सुरुवात झाली ना, तर फुलं पण खूप छान निघायला सुरुवात झाली आहे. खूप छान फुलं येतात. जास्वंदीचे पांढरे, गुलाबी आणि लाल असे तिन्ही फुलं भरपूर मिळत आहेत मला. त्यानंतर मी केली खिचडी. जवळजवळ 7:30 टायमिंग आहे. माझं सगळं काही उरकले. आता मला आवरायचंय. वडाला जाण्यासाठी खिचडी करून ठेवली, आल्यानंतर मग खायची. हॅलो, नमस्कार. मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. बरोबर 11 वाजलेत. माझं घरातलं सगळं काही काम आवरलंय आणि आता मी निघते देवाला म्हणजे वडाला. सगळी तयारी झाली. मी आवरून बसली आहे, आवरून घेतलंय आणि ताट पण करून झालंय. ताट पण दाखवते काय काय केलंय मी, कसं केलंय काय. देवपूजा झाली आहे, उमरापूजन झाले. आज पौर्णिमा पण आहे ना, त्यामुळे सगळं व्यवस्थित उरकावं लागतंय. तर आता सगळं झालंय. खिचडी पण करून ठेवली, उपवास आहे आज. आणि चला तर आता ताट दाखवते. तर पहा, मस्त असं ताट करून घेतलंय मी देवाला जाण्यासाठी. हळदी, कुंकू, आंबा, दोरा, जे काही लागते ते सगळं घेतलंय. पाणी वगैरे, काडेपेटी सगळं काही घेतलंय. तर पहा, मस्त असं ताट करून घेतलंय मी. तर चला, मस्त आता आवरले आणि निघालोय वडाला. बायका येत आहेत. घेतला नाही चल. तुम्ही लगेच
तर कधीच नाही बघणार. आम्ही तर लय पाहिलीत मध्ये हे झालो. तुम्ही सारी फेरी पूर्ण करता ना मला. नाही तर जास्त मागून घेतात. फोटो नाही तो. पण आपल्यावरती आहे म्हणून ते टिकून राहिलं. नाही तिची हाय बाहेरची पण व्हिडिओ चालूच आहे, तुम्ही करा. नाही बसल्यानं होत नाही, जास्त असल्याने मग होतो. आडव्या काढलेत ना आपण.